जळगावात आम्ही महिला राज आणतोय, 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढील 5 वर्षाची जबाबदारी आमची असं म्हणत फडणवीसांनी मतदारांना घातली साद। मुंबईतील गोरेगावमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्याचे मुंबईतील संभाव्य हल्ले रोखा, आमदार सुनील प्रभू यांचं वनमंत्री गणेश नाईकांना पत्र। पुण्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये सातत्याने वाढ, हल्ल्यांमुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय, सकाळी 9:30 ते दुपारी 4 या वेळेत भरणार शाळा। पुण्यात बिबट्याच्या नसबंदीसाठी केंद्राची परवानगी, जुन्नर भागातील 5 बिबट्यांवर होणार नसबंदीची प्रक्रिया, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नसबंदीला सुरुवात होण्याची शक्यता। भूकंपसदृश धक्क्याने अमरावतीमधील शिवणगाव हादरलं, तर खासदार बळवंत वानखेडेंसह प्रशासनाची गावात भेट, शिवणगाव भागातील ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण। कात्रज ते नवले पुलापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वाहनांची वेग मर्यादा आता केली कमी, 30 किलोमीटर वेगानेच वाहन चालवावे लागणार, नियमांचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई सुद्धा होणार। कल्याणमधील स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल उद्यापासून राहणार बंद, पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामासाठी 10 दिवस पूल बंद राहणार। पुण्यातील गुंड निलेश गायवळवर आणखीन एक गुन्हा दाखल, खंडणी मागितल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, गायवळसह 10 जणांवर गुन्हा दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते माझ्या संपर्कात, जे बोंबलतात तेच मला भेटतात, खासदार नरेश म्हस्केंचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।